नमस्कार मंडळी, माझं नाव राज टुकरू. पुन्हा एकदा स्वागत करतो मी कोकणी राज ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी सगळ्यांचा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मंडळी आज गावी आलो आहे कारण धुलीवंदन आहे. काल मुंबईला होळी वगैरे खेळले, हे बघा आधीच पाहू शकता. तर आज इकडे धुलीवंदन आहे, त्यासाठी गावची तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमच्या राजापूरमधील दोनिवडे गावची होळीची परंपरा दाखवतो, जी आज्यानी पंजोबांनी सगळ्यांनी चालू केलेली आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ठिकाणी माडाची आणि वेगवेगळ्या झाडांची म्हणजे होळी उभी करतात. तर आमच्याकडे दोनिवडे गावामध्ये ह्याची आंब्याची होळी उभी करतात. आंब्याची होळी उभी करतात ते तुम्हाला बघायला भेटेल. परत ती होळी नाचवत परत उभी करतात. उभी करून झाल्यावर त्या भोवतेना वरण म्हणजे गवत घेऊन असं गोल फिरतात. त्याच्यानंतर नारळ वगैरे त्याच्यावरती होळीवरती बांधतात आणि नारळ वगैरे फोडतात. तर मंडळी हे सर्व तुम्हाला पाहायला भेटेल या व्हिडिओमध्ये. तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया, कारण खूप वेळ पण झाला आहे. मंडळी आमचा मांड दाखवतो तुम्हाला. बघा ह्या ठिकाणी होळी उभी करणार आहेत. हे ढोलबी लावलेत ह्या साईडला. हे गावकरी आहेत इकडे सगळे जमलेले. हे बघा इकडे हा रोड टचच आहे आमचा मांड. हो नक्कीच. म्हणजे ह्या ठिकाणी गेल्या वर्षी इथे होळी उभी केली होती ना. गेल्या वर्षी होळी उभी केली होती. मग त्या ठिकाणी म्हणजे ते नॅम वगैरे काढतात दरवर्षी असं. ते आता किती वेळ लागला तरी ती काढायला? तरी 1 तास जातो. 1 तास जातो दरवर्षी. तर या वर्षीची पण ह्या ठिकाणी बसवायचे होळी वगैरे. हां तुझ्या आजोबा वरण घेऊन फिरतात. हो ते सांगणारच आहे. अजून पुढे बोलणार आहे सगळं. बाकीचं दाखवतो थोडंफार. ठीक आहे प्रथा. हो तर मंडळी बघा ह्या ठिकाणी होळीचा नेम काढलेला आहे. कंबरभर ना, कंबरभर. तरी मंडळी नाही म्हटलं तरी 4 फूट एवढी उंची आहे तिथे. म्हणजे गावहोळी आमची आहे दोनिवडे गावची. ती तुम्हाला दाखवतो कशी उभी वगैरे करतात. गेल्या वर्षीचं नेम वगैरे काढले. या ठिकाणी 1 तास लागला आहे मंडळींना काढायला. तर दाखवतो परत ह्या साईडला काय चालू आहे. ह्या साईडला गावातील मंडई आहे, इकडे पण आहे. मंडई यावर्षीची होळी दाखवतो तुम्हाला. अजून काय ते आंबेलान काय ते बोलतात ते अजून म्हणजे पाळा वगैरे सजवला नाही. होळीला लावला वगैरे टाळे, आंब्याचे टाळे वगैरे लावले नाहीत होळीला. तर हे बघा यावर्षीची होळी आमची या दोनिवडे गावची. ही होळी ना दरवर्षीपेक्षा तरी म्हणजे छोटी आहे यावर्षी. कारण दरवर्षी आंबा असं आणि हे झाड आहे ना आंब्याचं, ते उंच आणि स्ट्रेटच पाहिजे. असं थोडंफार तिरकं असलं तरी पण चालेल, पण उंची पण म्हणजे गाव होळी अशी दिसली पाहिजे. कसं वाडीतल्या छोट्या होळ्या असतात, पण गाव होळी ही मोठी दिसली पाहिजे. त्यामुळे गावात 2-3 बघून ठेवलेलं असतात. मग ते एक चांगली कुठली तरी असते झाड वगैरे, ते साईजप्रमाणे घेऊन येतात. ते आता आपल्याला आंब्यान वगैरे बांधताना दाखवतो तुम्हाला मंडई. मंडई ह्या साईडला आंबेलोन बांधताय, दाखवतो तुम्हाला होळीला गावच्या. हे बघा ह्या साईडला आंबेलोन बांधतायत. कुठपर्यंत बांधणार आहे? होय मध्ये का कुठपर्यंत बांधणार आहे? नंतर नाचून आल्यावर परत मग हा म्हणजे सजवणार. आधी मंडई इथपर्यंत बांधणार आहेत. म्हणजे अर्ध्यापर्यंत नाचवून बिचवून झाली ना, 1-2 तास नाचणार. त्याच्यानंतर पूर्ण पालखी होळी सजवणार आहेत. तर हे बघा दाखवतो तुम्हाला, भाजप वगैरे चालू झाले.
आता कशाला गेलेत तिकडे म्हणजे कशासाठी गाव होळी म्हणजे सुरुवात करणार आतापासून वाजून झाले म्हणजे आता होळी तिकडे नेणार आहेत पाठी पुढे म्हणजे नाचवणार आहेत पण ते आधी पुढे चालले आहेत म्हणजे काय शास्त्र विस्त्र काय आहे का आपल्या इकडे ते आधी पुढे चालले आहेत हो सांग जरा निखिल सांग बरोबर ते आता का पुढे चालले कारण गेल्या वर्षी पण पुढे गेले होते तुला विचारायचं राहिलंय तिकडे पटवाडीमध्ये जाणार हां तिकडे मानकरी हां जे मानकरी आहेत त्यांना आमंत्रण वगैरे होळीचं देणार आणि परत इथे पाठी मांडावरती येणार आणि मग होळी उचलून मग पुढे जाणार आणि मग होळी नाचवण्याचा कार्यक्रम चालू होणार असं आहे म्हणजे दरवर्षीप्रमाणे जे मानकरी असतात ना त्या लोकांना आमंत्रण करण्यासाठी म्हणजे प्रथा आहे जुनी तर म्हणजे वाजत गाजत त्यांना आमंत्रण करतात की होळी नाचवायची आता होळीचा सण चालू करायचा आहे तर मंडळी हे दाखवतो तुम्हाला पुढे आता होळी वगैरे नाचवणारच आहेत तर आता दाखवतो डायरेक्ट होळी नाचवताना तुम्हाला
तर नाचवून झालेले आहेत. आता आंबेलून बांधतायत होळीला, म्हणजे सजावट जरा करतायत. दाखवतो तुम्हाला. हे आंब्याचे टाळे आहेत. प्रमुख खोद सांगतो. नमस्कार. ओके, नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. होळी वेळी भारी नाचवतात. भारी एक नंबर. आंबेलोन आंबेलोन आणि व्हाईट कापड आहे इकडे. बस काय भाई दिलो आता. जरा मोठं टाळी का नाही म्हणजे ही सजावट चालू आहे होळीची. आता सजावट वेळ झाली की त्या जे नॅम काढले त्या नॅमामध्ये उभी करणार आहे. ते उभी करताना पण खूप मजा येते आणि इकडे तिकडे परत हालत असते. एवढी मोठी होळी, गावहोळी उभी करायची म्हणजे चेष्टा तर नाही आहे, कारण ती रशी बिशी कैच्या वगैरे टाकून उभी करतात, बघायला भेटेल तुम्हाला. आणि त्यानंतर उभं करून झाल्यानंतर वरण बिरण फिरवतील, त्याच्यानंतर नारळ वगैरे फोडतील. मग आमचा होळीचा कार्यक्रम समाप्त होईल. चला दाखवतो पुढचं तुम्हाला सगळं. आंबेलन बांधतात ह्या साईडला. बंद घेतलंय त्याच्या बांधण्यासाठी. केळीचे सोप आणि आंब्याचे टाळे. हे काका आहेत माझे, आप्पा आप्पा. हा शेंडा होळीचा आणि हा तिकडे आहे तो बुधा. ते हे लावलं नाही ना, ह्याला काय बोलतात तरी. हे व्हाईट कपडा आणि तो बाणासारखं केलंय त्याला. काय बोलतात त्याला? झेंडा. झेंडा म्हणजे होळीसाठी जो झेंडा लावतात ना, म्हणजे दिसण्यासाठी लोकांना, म्हणजे असं धनुष्यबाणसारखं केलंय आणि वरती व्हाईट कपडा दिसण्यासाठी. शेवटचं होळीचं बघूया. सजावट चालू आहे या साईडला. इकडे माणसं बसले आहेत गावातील. हे पट्टे मारलेत. हळद आहे वाटतं, नाही रांगोळीच आहे दोन्ही पण. अरे तिथपर्यंत नेमात जागा ठेव.
चला चौथा मंडळी फायनली मुंबईला आलो आहे. कालच होळी वगैरे केली आणि परत रात्री 9च्या गाडीत बसलो. 9 9:30ला ओपन करण्यामध्ये बसलो आणि मुंबईला आलो. तर मंडळी आमच्या दोनवडे गावची होळी तुम्ही बघितलाच असाल या व्हिडिओमध्ये. ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता गावी परत जाणार आहे 2-3 दिवसात. शिमगा येईल ना, म्हणजे शिमगा म्हणजे पालखी येणार आहे आमच्या घरी, तेव्हा पण तुम्हाला बघायला भेटेल त्या व्हिडिओमध्ये आमच्या घरी पालखी येताना वगैरे. तर मंडळी चला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असेल सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.